या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। 18 मे 2025 रोजी अक्कलकोट रोड MIDC येथील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। सदर देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC तील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीमुळे 8 लोकांचे जीव गेले आणि करोडो रुपयांचे नुकसान झाले। अग्निशमक दलाचे जवानही या आगीत गंभीर जखमी झाले। यावरून ही आग इतकी भयानक होती की आग विझवण्यासाठी तब्बल 14 ते 16 तास लागले। त्यानंतरही या आगीचे कारण आणि संबंधित सरकारी कार्यालय किती प्रमाणात दोषी आहे याचा मोठ्या प्रमाणात आपल्या नेतृत्वाखाली शोध सुरू आहे। या शोध कामात प्रत्येक सरकारी कार्यालय आम्ही कसे निर्दोष आहोत ते सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे। म्हणून आपण सर्व संबंधित कार्यालयाचे अधिकारी, संबंधित टेक्सटाईलचे मालक आणि इतर कोणीही कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करणे हे योग्य ठरणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाला अनेक अडथळ्यांबरोबर मस्जिद असल्यामुळे आग आटोक्यात आणताना अनंत अडचणी आल्या। सदर मस्जिद पाडण्यासाठी काही लोकांचा विरोध झाला असेही म्हणाले। त्यांचाही शोध लावून चौकशी करणे आवश्यक आहे हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते। तरी जिल्हाधिकारी या नात्याने संपूर्ण मजकुराची गांभीर्याने दखल घेऊन दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर, प्रसाद जगताप, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की सोलापुरामध्ये गेल्या 18/4/2025 रोजी अक्कलकोट रोड MIDC येथे सेंट्रल टेक्सटाईल या कारखान्यात आग लागली। आगीचं स्वरूप इतकं भयानक होतं की त्यामध्ये 8 लोक मरण पावले। त्याचबरोबर 16 ते 18 तास ते आग विझवण्यासाठी वेळ लागला। आणि त्याहून भयानक म्हणजे जे अग्निशमक दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा 2 लोक त्यांना सुद्धा दुखापत झाली किंवा अपघात झाला। अशा या भयंकर परिस्थितीमध्ये हा दोष कोणाचा आहे? यामध्ये कारखानदाराचा दोष आहे का, अधिकाऱ्याचा दोष आहे का, की MIDC पर्यावरण विभागाचा आहे का, किंवा पर्यावरण विभागाचा आहे का, की त्याचबरोबर महानगरपालिकेचा आहे का? हे कुठल्याही प्रकारचा दोष काढताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं आणि अत्यंत अभ्यासू पद्धतीनं त्याने अभ्यास करायला लागले। यामध्ये कोणी दोषी असू द्या, प्रत्येकजण आपण दोषी आहे हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, यातून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत। मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढील भविष्य काळामध्ये इतका भयानक गोष्ट घडू नये अशा प्रकारचे या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर माननीय पालकमंत्री साहेबांनी देखील या ठिकाणी म्हणलं, एका माध्यमांना आपलं माहिती देताना सांगितलं की त्या ठिकाणी एक मशीद होती, प्रार्थनास्थळ होती, ते पाडण्यासाठी वेळ लागला, त्यामुळे हा अपघात मोठा झाला। त्याचबरोबर या ठिकाणी ते मशीद पाडण्यासाठी जे लोक अडथळा निर्माण केले त्यामुळे सुद्धा वेळ झाला, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। मग ते प्रार्थनास्थळामुळे झालं का, कारखानदारामुळे झालं, हे स्पष्टपणे आपण पारदर्शकतेने चौकशी करून तपास करून संबंधितावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू, नाहीतर लोक अदालतच्या माध्यमातून आम्ही मागणी करू, अन्यथा आम्ही या न्यायालयामध्ये जनहितेची याचिका दाखल करू, अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी वक्तव्य करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एज्युकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।